दर्यापूर तालुक्यामध्ये अवैध वाळूचे उत्खनन सर्रासपणे सुरू आहे। महसूल प्रशासन वारंवार या वाळू माफियांवर कारवाई करत आहे, परंतु तरी सुद्धा तालुक्यातील पेठ भरपूर व जहानपूर महसूल हद्दीतून दररोज मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन होत आहे। याबद्दल वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी पथक नेमले असून त्या पथकाच्या सहाय्याने या अवैध वाळू माफियांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे। आज 4 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास महसूल प्रशासनाचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना पेठ इतबारपूर येथून अवैध वाळूचा ट्रॅक्टर क्रमांक MH27B2 5679 हा भरधाव वेगाने जात असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळाली व महसूलच्या पथकाने सदर ट्रॅक्टर पकडला व ट्रॅक्टर चालकाला थांबवण्यास सांगितले असता ट्रॅक्टर चालकाने अधिकारी दिसतात ट्रॅक्टरचा वेग वाढवला। नंतर टाले हॉस्पिटल जवळून महसूल प्रशासनाने सदर अवैध वाळूच्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला असता मूर्तिजापूरच्या दिशेने हा ट्रॅक्टर जात असताना प्रबोधन विद्यालयाजवळ सदर ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली व ट्रॉलीतील एक ब्रास वाळू ही रस्त्यावर पडली। महसूल प्रशासनाने पाठलाग करून ट्रॅक्टर व ट्रॅक्टरमधील एक ब्रास वाळूचा पंचनामा करून सदर ट्रॅक्टर हा पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आला आहे। सदर ट्रॅक्टर हा प्रवीण अशोकराव सावडे राहणार दर्यापूर याचा असून सदर ट्रॅक्टरवर आता पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती प्रदीप गीते तलाठी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। सदरची कार्यवाही मंडळ अधिकारी SR जावरकर, प्रदीप गीते तलाठी, YR नागरे, TH चतुर, CR बेलसरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश निशाने, बीट जमादार प्रवीण रोकडे यांच्या वतीने करण्यात आली आहे। राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।